नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे। उद्या भव्य दिव्य असं म्हणजे पारंपरिक महाराष्ट्रातले एक मुख्य मैदान ते म्हणजे शितोळे नगर मौजे निमसोडकरांचं मैदान ते म्हणजे आदि मायाशक्ती मायाका देवी यांच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आले आहे। तर या मैदानासाठी महाराष्ट्रातील प्रमुख नंदी या मैदानासाठी धावण्यात येणार आहेत। तर या प्रमुख नंदींचे पैरे आणि दुसरं पाहायला गेलं तर हे मैदान कसं होणार आहे हे थोडक्यात आढावा घेण्याचा ह्या व्हिडिओ माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुराय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत आहे। तर हे मैदान कसं होणार, या मैदानाचं फाटीचं अंतर कोण, झेंडापंच कोण करणार, समालोचनचं काम कोण करणार आणि या मैदानातील प्रमुख नंदींचे पैरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत। तर सुरुवातीला पाहूया हे मैदान कसं होणार आहे, या मैदानाचं फाटीचं कसं अंतर आहे। तर या फाटीचं अंतर असणार आहे ते म्हणजे 850 फूट पल्ला असणार आहे या मैदानाचा। तर आतल्या आत 16 फुटाचं अंतर असणार आहे। तर हे रान थोडंसं उराटेच असल्यामुळं आयोजकांनी सुद्धा थोडक्यात सांगितले की हे रान उराटीच असल्यामुळं जास्त पल्ला थोडा कमी करण्यात आलेला आहे। पण रान जास्त असलं तरी चालेल, पण बैलांना जास्त दम लागू नये म्हणून 850 फूट पल्ला ठेवण्यात आलेला आहे। तर या मैदानाचं समालोचनचं काम करणार ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज ते म्हणजे सुनील मोरे सरकार। हे सुनील मोरे सरकार आणि त्याच्यासोबत समालोचक गणेश तांबे हे दोघे मिळून या मैदानाचं समालोचनचं काम करणार आहे। तर या मैदानाचं झेंडापंचाचं काम करणार आहे ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे नामवंत झेंडापंच ते म्हणजे धनावडे बापू कोरेगावकर हे झेंडापंचाचं काम करणार आहेत। तर या मैदानामध्ये प्रमुख ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर जे युट्यूबर्स आहे ते युट्यूबरचा सत्कार देखील आपल्या नामांकित महिला बैलगाडी मालक ते म्हणजे उर्मिलाताई गायकवाड या सत्कार त्यांनी त्या मैदानामध्ये ठेवलेला आहे। तर प्रमुख युट्यूबरचा सत्कार सुद्धा या मैदानामध्ये ठेवण्यात आलेला आहे। तर दुसरं पाहायला गेलं तर या मैदानात बक्षीस किती आहे तर 1,11,000 इथं प्रथम बक्षीस आहे। दुसरं पाहिलं तर 71,000 51,000 म्हणजे असे 8 बक्षीस ठेवले आहेत। नंतर क्वार्टर फायनलचे सुद्धा 8 बक्षीस ठेवण्यात आले आहेत। तर या मैदानामध्ये नोंद सुद्धा आता थोड्याच वेळामध्ये ऑनलाईन गाड्यांची नोंद सुद्धा काढली जाणार, लॉट सुद्धा काढले जाणार। तर या मैदानातील प्रमुख नंदीचे पैरे आपण थोडक्यात पाहूया। तर यामध्ये प्रथम पैरा तो म्हणजे ज्याला चटणी भाकरीचा पैलवान समजला जातो तो म्हणजे घरणीकरांचा राजा। तर घरणीकरांचा राजा सुद्धा थोडासा बॅकला गेल्यामुळं थोडासा त्याला गुलालसाठी थोडासा संघर्ष करावा लागत आहे। तर घरणीकरांचा राजा असू शकतो तो म्हणजे चित्र्या, तो स्वाभिमानी शेतकरी मैदान त्या मैदानामध्ये घरणीकीच्या राजासोबत धावलेला नंदी होता तो म्हणजे चित्र्या आणि तिथं कडेने पळून सेमी फायनल मधून लागून आणि सेमी कडे लागून जो प्रथम क्रमांकाचा मानकरी त्यांच्यावरती चित्र्या आणि राजाचा मान होता। स्वाभिमानी मैदान जे माळ शिरसला पार पडलं होतं त्या गाडीत तो जोड उद्याच्या मैदानामध्ये धावण्याची शक्यता आहे। तर दुसरा पाहायला गेलं तर ज्याला बिंजोडचा बादशाह समजला जातो तो म्हणजे रणवीर राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथुर सुद्धा ज्याला आपण वेगाचा शेवट सर्जाच्या गोट्यावरती दाखल झालेला आहे आणि उद्याच्या मैदानामध्ये मथुर सुद्धा धावणार आहे। तर अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की मथुरचा पैरा कोण आहे, तर मथुरचा पैरा नक्कीच असणार आहे तो म्हणजे वैभव कदम गिरवीकरांचा रुद्रा उद्या मथुर सोबत धावणार आहे। मित्रांनो, रुद्राला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे स्पीड आहे। जो पाठीमागे मैदान झालं होतं मैदानामधील प्रथम क्रमांकाचा मान सुद्धा रुद्राने पटकवलेला आहे। नक्कीच जे एक आदत आणि एक बैल एक दुसरा मैदान पार पडलं होतं त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान वैभव कदम यांच्या रुद्राने पटकवला होता आणि मथुर सुद्धा अतिशय चांगल्यामध्ये फॉर्म मध्ये। तर मित्रांनो, मथुर आणि वैभव कदम गिरवीकरांचा रुद्रा कसा धावेल नक्कीच तुमच्या कमेंट बसून नोंदवा। तर दुसरा पैरा पाहणार तो म्हणजे विठ्ठल नाना यांचा तो पाहायला गेलं तर मिलिंद शेठ पाटील आणि विठ्ठल नाना यांचा भुंगा। तर भुंगांच्या सोबत असू शकतो कदाचित जे उर्मिला माणिकताई गायकवाड यांचा जो राजा आहे आदत किंग राजा, भुंगा आणि आदत किंग राजा धावण्याची दाट शक्यता आहे। तर दुसरा पैरा जाणून घेणारा तो म्हणजे दिवाने त्यांच्याच धावण्याची दिवाने आणि तेजा उद्या या मैदानामध्ये धावण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावत असते। मित्रांनो, उद्या ही विठ्ठल नानाचा घरचा साज कसा धावतो हे देखील पाहायला लागेल। तर दुसरं पाहायला गेलं तर अनेक लोकांना एक उत्सुकता लागून पाहायला होती ते म्हणजे उद्या वेगाचा शेवट सर्जा धावणार आहे का। तर मालकाने स्वतःच माहिती दिलेली आहे की उद्या सर्जा धावणार नाही, कारण कालच मैदान झालं होतं चौधरीवाडी येथे। तर वेगाचा शेवट आणि चिक्या सुद्धा मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते। तर एक दिवसाच्या गॅपने सर्जाला काढणार नाही, थोडासा त्याचा म्हणजे शरीर यष्टीला पाहून हे पाहून नंतरच काढेल अशी माहिती देखील मालकाने सांगितलेली आहे। पण उद्याच्या मैदानामध्ये शक्यतो सर्जा नसणार आहे। दुसरा बैल जो धावला होता तो म्हणजे चिक्या, अजय शेठ कारवणेकरांचा चिक्या सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये नसणार आहे अशी माहिती देखील आपल्याला समजत आहे। मित्रांनो, ही गाडी तर उद्याच्या मैदानात आली असती कितवा क्रमांक केली असती नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगा। दुसरं पाहायला गेलं तर 81 रायफल सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये नसणार आहे, कारण काय की आताच पाठीमागच्या मैदानामध्ये धावलेले आहे। दुसरं पाहायला गेलं तर शिरसोडकरांची रायफल सुद्धा उद्याच्या मैदानात असणार आहे आणि त्याचा पैरा असू शकतो तो म्हणजे यशवंत रामभाऊ जोशी यांचा जो वाटेगावकरांचा बादल आहे, बादल आणि शिरसोडकरांची रायफल उद्याच्या मैदानामध्ये असू शकते। दुसरा पाहायला गेलं तर
उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन अर्जुन कोणासोबत असू शकतो तर अर्जुन असू शकतो तो म्हणजे जो भोपरडीकरांचा लाडू आहे, लाडू असणार आहे आणि त्याच्यावरती गाडीचे ड्रायव्हर असणार आहेत ते म्हणजे सोमा ड्रायव्हर तरडपकर. मित्रांनो ही गाडी देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावत असते. मित्रांनो भोपरडीचा लाडू देखील तुम्ही पाहिला असेल. भोपरडीकरांचा लाडू आणि भोला शंकर पाठीमागच्या जे बारामतीच्या भागामध्ये जे मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते. मित्रांनो हीच देखील दुसरा पाहिलं गेलं तर लाडू भोपरडीकर अतिशय चांगल्या प्रकारे धावत असतो आणि अर्जुनला देखील तुम्ही स्पीड पाहिला असेल. अर्जुन आणि कंदुरकरांचा राजा जे पाठीमागचं 1 तारखेचं मैदान झालं होतं महाराष्ट्र केसरी, त्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी घरचा 6 ठरला होता. तर उद्या ही गाडी नंदी एकत्र न पळता वेगळ्या पैऱ्यामध्ये पळणार आहेत. आदत किंग राजे सुद्धा पळणार तो म्हणजे भोंगा मिलिंद शेठ पटेल यांच्या भोंगासोबत आणि अर्जुन पळणार आहे तो म्हणजे भोपरडीकरांचा लाडू आणि त्याच्यावरती ड्रायव्हर असणार आहेत ते म्हणजे सोमा ड्रायव्हर तरडपकर. मित्रांनो ही दोन्ही गाड्या कशा धावतील नक्की सांगा. तर दुसरा पाहायला गेलं तर पैरा असू शकतो तो म्हणजे कॉकटेल. कॉकटेल सोबत पैरा असू शकतो. जो सासवडला मैदान झालं होतं त्या मैदानातील कॉकटेल शक्यतो येणार का नाही अजून अपडेट नसली तरी सासवडकरांचा मल्हार आणि कॉकटेल ही देखील पैरा असू शकतो. मित्रांनो दुसरा पाहायला गेलं तर जे 22-11 पिस्टनचे दावणीचे अनेक लोकांना 22-11 पिस्टन येणार की 22-11 सोने येणार. मित्रांनो पिस्टन शक्यतो उद्याच्या मैदानामध्ये येणार नाही. शक्यतो 22-11 सोने येईल आणि 22-11चा सोन्याचा पैरा असू शकतो तो म्हणजे 81-81 सिकंदर. मित्रांनो गाडीला गटाला पाटील जे महाराष्ट्र केसरी मैदान झालं 1 तारखेचं त्या 1 तारखेच्या मैदानामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कदमवाडीच्या मैदानामध्ये स्पीड लागलं होतं पण गाडी थोडीशी कडेन लागल्यामुळे थोडीशी सीमेला मार खावं लागली. नक्कीच ही गाडी 3 नंबरला उतरेल. तर उद्याचीच गाडी उद्याच्या मैदानामध्ये शीतोळनगरच्या निमसोडकरांच्या मैदानामध्ये ही गाडी धावू शकते. तर मित्रांनो दुसरा पैरा असू शकतो तो म्हणजे ज्याला बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण देव मानला जातो तो म्हणजे बकासूर. बकासूरचा पैरा सगळ्यांना जाणून घेऊ शकतो. तर बकासूरचा पैरा असू शकतो तो म्हणजे मित्रांनो अनेक लोकांना आश्चर्य पण मामा सुद्धा कायम कधीच सांगत नाहीत पैरा. ज्यावेळेस मैदानात बकासूर येतो तेव्हाच आपल्याला पैरा सांगू शकतो. तर बकासूरचा फक्त आपण अंदाज आणि संभावित पैरा सांगू शकतो. ते 1 ते 2 नंदीसोबत पैरा असू शकतो तो म्हणजे नक्कीच दोन्हीपैकी एका नंदीसोबत धावू शकतो तो म्हणजे विनायक शेठ लिंगरे यांचा जो देवानंदी आहे देवानंदीसोबत असू शकतो कदाचित. नाहीतर जो पाहायला गेलं तर जो शंभूचे मालक आहेत शंभून उमेश शेठ हरपळे आणि शाकीरबाई यांचा जो चिमण्या नंदी आहे चिमण्यासोबत देखील असू शकतो अशी चर्चा देखील सुरू आहे. तर मित्रांनो घोटकरांचा सर्जा उद्या मैदानात येईल का नाही अजूनपर्यंत अपडेट आलेला नाही. तर मित्रांनो तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा घोटकरांचा सर्जा येणार आहे की नाही. तर घोटकरांचा सर्जा येणार काही अजून काही अपडेट आहे आणि त्याचा पैरा देखील अद्याप समजलेला नाही. मित्रांनो जे नंदी उद्याच्या मैदानामध्ये येणार आहेत त्यांचेच पैरे सांगलेत. तर उद्याच्या मैदानामध्ये कोणकोणती नंदी येणार आहेत ते देखील कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तर अजून पाहायला गेलं तर ज्याला वेगाचं हे पाहिलं गेलं तर साताऱ्याचा हरिण म्हणून समजला जातो तो म्हणजे बलमा देखील अजून खूप दिवस झालं मैदानामध्ये दिसला नाही आणि बलमा देखील उद्या मैदानामध्ये येणार का नक्की सांगा. दुसरं पाहायला गेलं तर ज्याला रोमन देखील मैदानात शक्यतो दिसत नाही. दुसरं पाहिलं तर छोटा सोन्या देखील अजून देखील मैदानात दिसत नाही. मित्रांनो ही बैले मैदानामध्ये कधी येतात काय येतात नक्कीच सांगा. मित्रांनो दुसरं पाहिलं गेलं तर हे नंदी आहेत ही नंदी अतिशय मैदान गाजवून बसलेत. तर निनामकरांचा सुंदर सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये येणार का ही देखील उत्सुकता लागून राहिलेले. मित्रांनो बकासूरचा पैरा सांगितलं तर चिमण्या किंवा देवा या दोन्ही नंदी सोबत असू शकतो. काही जण म्हणाले की शिरसोडीकरांच्या रायफल सोबत सुद्धा असू शकतो पण शक्यतो चिमण्या किंवा देवा या नंदी सोबत असू शकतो. बकासूरचा पैरा कोण आहे नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून तुमचा संभावित पैरा कोण असू शकतो नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ आवडल्यास जे आपलं संभाजी अर्जुन तुरा युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.